हॅलो यूट्यूब लवर्स, कशा आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एव्हरीडे वंडर्स डायरीमध्ये. तर चला तर मस्त दम आलू बनवूया. तर इथं मी एक मीडियम साईजचे मीडियम पण म्हणता येणार नाही, छोटे जे बेबी पोटॅटो म्हणता ना ते घेतलेले आहेत. 6 घेतलेले आहेत बटाटा ते. आणि तो उकडून घेतलेला आहे आणि त्याला असं काटे चमच्यानं ओलं करून घेतलेले आहेत. म्हणजे तो आतपर्यंत छान शिजला पण जाईल भाजीसोबत, आणि जो मसाला आहे भाजीचा त्याचा फ्लेवर बटाट्यामध्ये आतपर्यंत जाईल. आणि इथं मी घेतलेले 1/4 कप आहे ना तेल घेतलेलं आहे. मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जे असेल नेहमी वापरत असाल ते वापरू शकता. त्याच्यामध्ये ते बटाटे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आणि असाच कलर येईपर्यंत करून घ्यायचे आहेत. तर मग त्याच्याने बटाट्याची चव अजून चांगली वाढते. तर त्याच्यानंतर फ्राय झाल्यानंतर त्याचं निम्मं तेल मी काढून ठेवते बाजूला. आणि आता इथं मी मसाले वापरते काय काय सुके. तर 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 चमचा जिरे घेतलेले, 1 चमचे बडीशेप घेतलेले आहे, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 वेलची घेतलेली आहे, 2 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 चमचे सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. त्याच्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. आता हे जे आपले सुके मसाले ते तेलामध्ये आहे ना एक एक करून सगळे भाजून घ्यायचे. लवंग, दालचिनी, वेलची, धने, जिरे, तीळ, बडीशेप आणि नंतर शेवटी घालायचं खोबरं. आणि हे 1 मिनिट चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडासा लालसर कलर आला की हे काढून घ्यायचं. आता हे नितळून मी काढून घेतलेले आहे. थोडंसं तेल शिल्लक आहे कढईमध्ये, त्याच कढईमध्ये घालायचं आहे लसूण. त्याच्यानंतर घालायचं आहे आले आणि कांदा. आता हे सगळं जे आहे ना कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता कांदा छान भाजला गेलाय. आता याच्यामध्येच घालायचे टोमॅटो. आता टोमॅटो सुद्धा चांगले मऊ होईपर्यंत हे सगळं एकत्र भाजून घ्यायचंय. थोडेसे परतल्यानंतर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं छान हे सगळं भाजून द्यायचंय. मध्ये मध्ये थोडंसं झाकण काढून हलवून असं भाजून घ्यायचंय. आता टोमॅटो जे मी वापरले ते थोडेसे कच्चे आहेत, तर त्यामुळे थोडासा मला वेळ लागला. जर तुमच्याकडे लाल टोमॅटो पिकलेले छान असतील तर ते एकदम कमी वेळात चांगले शिजले जातील. तर ते सगळं मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. थंड झाल्यानंतर याची छान अशी पेस्ट करून घ्यायची. आता हे तेल जे मगाशी शिल्लक ठेवलं होतं ते घालून घेते कढईमध्ये आणि थोडंसं 1 चमचा अजून तेल याच्यामध्ये वाढवते मी. तर आता हे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये जे मसाला आपण भाजून ठेवला होता त्याची मी छान पेस्ट करून घेतलेली आहे. आता तो तेलामध्ये घालून छान भाजून घ्यायचा आहे. आणि आता त्याच्यामध्ये घालायचे 2 चमचे लाल तिखट आणि 1 ते 2 चमचे काश्मीरी रेड चिली पावडर. त्याच्यानंतर घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे. आणि आता हे सगळं छान तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. इथं थोडासा मसाला खाली चिटकायला लागलेला कढईला, तर मसाला लागायला लागले खाली असं वाटलं की त्याच्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालून मग मसाला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मसाला पटकन भाजला पण जाईल आणि खाली कढईला लागणार पण नाही. तर अशाच पद्धतीनं मी मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. जेवढे आपल्याला ग्रेव्ही पातळ घट्ट हवे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. नंतर पाण्याला चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे. त्याच्यानंतर आता इथं घालायचे 1 चमचा साखर किंवा गूळ घालू शकता. चव खूप छान येते, एकदा नक्की घालून बघा. त्यानंतर घालते मी कसुरी मेथी. आणि आता दम आलो आहेत तर दम दिला पाहिजे
म्हणून मी ते एक प्लेट झाकते आणि त्याच्यावरती हा कलबत्ता ठेवून देते. तुम्ही कोणतंही टाईट झाकण ठेवून द्या किंवा पेपर फॉईल लावली तरी पण चालेल, सिल्वर फॉईल. तर आपले दम आलू तयार आहे, बघू शकता. ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे, छान कट ही आलेलं आहे. आता इथं मी काय घालते, एक बटाटा किसून घालते, याच्यामुळे ग्रेव्हीला टेक्स्चर छान येतं. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, स्किप केलं तरी सुद्धा चालेल. आणि आता घालायचे फ्रेश क्रीम किंवा मी इथं फ्रेश दुधावरची साय फेटून घेतलेले ते घालायचे. हे नक्की घाला, त्याच्यामुळे चव तर एकदम उत्तम लागतेच, शिवाय आपण जे मसाले वापरले त्याचा त्रासही होणार नाही. तर आपले दम आलू तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब